नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत एकदम बाजारात मिळते तशी कुरकुरीत आणि टम्म फुगणारी पाणीपुरीची पुरी. आणि ही पुरी एकदम मस्त लागते. तुम्ही आवाज बघू शकता, किती मस्त असा आवाज येत आहे. एकदम कुरकुरीत अशी आपली पुरी होणार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, व्हिडिओ पूर्ण बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर आपण पाणीपुरीची पुरी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा जाड बारीक कसा पण घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यात मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर इथे मी कोमट पाणी वापरलेलं आहे. जास्त गरम पण नाही आणि गार पण नाही. कोमट पाण्याने आपल्याला कणिक मस्त असं मळून घ्यायचं आहे, घट्टसर असं कणिक. आणि अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मस्त इथं मी गरम पाण्यात आपलं कणिक घट्टसर मळून घेत आहे. आपण कणिक एकदम घट्ट मळायचे आहे, जास्त घट्ट पण नाही, म्हणजे मध्यम मळायचे आहे. जादा नरम पण नाही, एकदम मस्त अशी घट्ट बनवायची आहे. आणि इथे मी मस्त अशी नंतर ती नरम होती, आपोआपच झाकून ठेवली होती 15-20 मिनटे. आणि मस्त असं आपलं कणिक तयार झालेलं आहे. आता एक छोटी लाटी घ्यायची आहे त्याच्यातून आणि मस्त असं लाटून घ्यायचं आहे. आणि एकच साईड लाटवायची आहे आपल्याला, दुसऱ्या साईडनी मग कशी पुरी छान फुगते. इथे मी एकच साईड अशी लाटून घेत आहे. आणि अशा प्रकारे मी संपूर्ण पुऱ्या इथे लाटून घेतल्या. तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झालं की मस्त अशा आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही बघू शकता पुऱ्या किती मस्त अशा फुगलेल्या आहे आणि मस्त असा कलर पण आलेला आहे. आणि आता आपण पुऱ्या काढून घेणार आहोत. एकदम मस्त अशा पुऱ्या झालेल्या आहे. तुम्ही याला असं पेपर टाका खाली, मग त्यावर टाकायचं आहे, म्हणजे या जास्त वेळ कुरकुरीत राहतात. आणि मस्त अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहे. आणि आता मी इथे पाणी पण बनवलं होतं, तिखट पाणी, गोड पाणी आणि बटाट्याची चटणी बनवली होती. कांदा आणि कोथिंबीर टाकून आणि मीठ टाकायचं आहे त्याच्यात. मस्त असा आपला पाणीपुरीचा बेत तयार आहे. तुम्ही ही पाणीपुरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने पाणीपुरीची पुरी बनवल्यावर तुमची पुरी एकदम भारी होते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.